डिअर फ्रेंड्स, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये एस-एस-सी बोर्ड एक्झामिनेशन्स म्हणजे इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत जे महत्त्वपूर्ण ग्रामर विचारलं जातं, ते महत्त्वपूर्ण ग्रामर सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडीमध्ये 10 मार्काचे ग्रामर विचारलं जातं. ते आपण पार्ट टू पार्ट वन बाय वन शिकणार आहोत. ते कसं, तर ही प्रश्नपत्रिका पहा. ही 10वी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे आणि या 10वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत इथं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1 सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी. लक्षात 10 मार्काचे आहे. डू आहे डिरेक्टेड आणि हे एकंदरीत 6 प्रश्नांचा संच आहे 10 मार्कासाठी. आणि ते 10 मार्क जशाचे तसे तुम्हाला मिळवायचे असतील तर सेक्शन वाईज तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप पार्ट टू पार्ट ग्रामर समजून देणार आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि बोर्डाच्या 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही ते सोडवायचे आहे. ही अशी प्रश्नपत्रिका असते मित्रांनो 10वीची, लक्षात घ्या. ओके. सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्स डू आय डिरेक्टेड. मग पार्ट 1 मध्ये आपण पहिला प्रश्न घेणार आहोत. तो म्हणजे काय, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. सूचना आधी समजली पाहिजे. पहिला ग्रामरचा प्रश्न काय विचारला गेला आहे तुम्हाला ते बघा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर म्हणजे काय, तुम्हाला असे 4 शब्द दिले असतील, ते इनकम्प्लीट असतील, अपूर्ण असतील, तर त्याच्यामध्ये योग्य लेटर भरून, लेटर म्हणजे पत्र नाही तर अक्षर, योग्य अक्षर भरून ती स्पेलिंग कंप्लीट करायची असते. ते कसं, त्या या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल. आता मी जसं भरतोय त्यापासून तुम्ही ते अंडरस्टँडिंग करायचं आणि परीक्षेत, बोर्डाच्या परीक्षेत, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ते भरायचे आहे. जसं बघा, NAC. आता हे शब्द आहे तो अपूर्ण आहे, त्याच्यात एक लेटर टाकावं लागेल, म्हणजे अक्षर टाकावं लागेल, तेव्हा तो कंप्लीट होईल. म्हणजे जरा विचार करून भरायचं. असं उभं जवळ कोणत्याही ABCD मधलं अक्षर टाकून शब्द तयार होत नाही. त्या शब्दाचा अर्थ झाला पाहिजे. ओके. आता बघा NAC. इथं तुम्हाला एक लेटर भरायचे आहे. मग लेटर भरलं, अक्षर भरलं तर ते कंप्लीट होईल. जसं NRAC आहे तर याच्यामध्ये आपण यू भरला, यू NURAC, तर काय झाला, नर्स. असं योग्य लेटर अक्षर भरायचे आणि कंप्लीट शब्द तयार करून द्यायचा, त्याला तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. दुसरं UND-R. मग काय भरणार इथं, तर आपण इथं ई भरला, तर कंप्लीट सेंटेन्स झाला. UNDR अंडर. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते मार्क्स देऊ शकता. CL-MB. मग आता ह्याचं कोणतं अक्षर भराल, CL-MB, तेव्हा तो कंप्लीट वाक्य होईल, शब्द होईल. तर इथे तुम्हाला विचार करून भरता यायला पाहिजे. आय भरला, मग CLIMB क्लाइम असा शब्द तयार झाला, तुम्हाला त्याचा मार्क्स भेटू शकता. M-GST. मग इथं कोणतं अक्षर भराल, इथं आय भरला तर तो शब्द तयार होईल, MIGST माईट. हे सोपं आहे. D-G. कोणतं अक्षर भराल तर कंप्लीट वर्ड होईल, DOG डॉग. असे योग्य लेटर म्हणजे अक्षर भरून तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट मधला सेक्शन फर्स्ट सोडवायचा आहे. लक्षात. तर क्वेश्चन नंबर 2 असतो. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये ग्रामरचं काय असतं ते बघा. पार्ट 2 मध्ये सेकंड क्वेश्चन असतो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजे काय, अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजे मुळाक्षरानुक्रम, म्हणजे ABCDच्या क्रमाने तुम्हाला ते शब्द रचून दाखवावे लागतात आणि त्याचे 2 मार्क्स मिळावे लागतात. लक्षात. ते कसं, तर या सेकंड क्वेश्चनमध्ये बघा अल्फाबेटिकल ऑर्डरचा क्वेश्चन दिलेला आहे इथं, फर्स्ट अँड सेकंड. मग तो कसा सोडवायचा ते आपण बघणार आहोत. चला तर मग, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे मुळाक्षरानुक्रमे, म्हणजे ABCDच्या क्रमाने. शब्द उलट सुलट दिलेले असतील ते तुम्हाला मुळाक्षरानुक्रमे लिहावे लागतील. त्याचा पहिला प्रकार कसा असतो, आता हे शब्द आहेत, स्कूल, पॅराडाईस, चेंज, ऑरिजिन, हे शब्द आहेत. मग
या शब्दांमध्ये मुळाक्षरानुक्रम म्हणजे ABCDच्या क्रमाने कोणता शब्द आधी आला पाहिजे, नंतर दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, असं तुम्हाला ते आलं पाहिजे. त्यासाठी ABCD आली पाहिजे मित्रांनो. काही विद्यार्थी ABCD विसरून गेलेले आहेत, लक्षात. मग चला आता बघूया. आता हा शब्द आहे स्कूल. तर स्कूलचे पहिलं अक्षर काय आहे? S. पॅराडाईजचे पहिलं अक्षर काय आहे? P. चेनचे पहिलं अक्षर आहे C आणि ओरिजिनचे पहिलं अक्षर O. आता कसं अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहावं लागतं शब्द, कसं सोडवाल हा प्रश्न, ते मी तुम्हाला सांगत आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग ABCDच्या क्रमानुसार S, P, C, O या शब्दाने सुरू झालेले शब्द जे आहेत, या अक्षराने सुरू झालेले शब्द जे आहेत, तर त्या शब्दांमध्ये पहिलं कोणतं येईल, कोणता शब्द पहिला पाहिजे अल्फाबेटिकल ऑर्डरने, तो आपण अंक देऊन तिथं लिहून घ्यायच्या आधी आणि मग आन्सरमध्ये लिहायचं राहतं, लक्षात. चला तर ABCDमध्ये S, P, C, O यांच्यापैकी कोणतं अक्षर आधी येतं, तर तुम्ही लगेच सांगाल तर C आधी येतो. म्हणजे चेंज हा शब्द आहे, म्हणजे C ने सुरू झालेला ABCDमध्ये C आधी येतो. मग याला आपण 1 नंबर दिला. मग आता 2 नंबरच्या मुळाक्षरानुक्रमे ऑर्डर, अल्फाबेटिकल ऑर्डरने कोणता शब्द येऊ शकतो, परत अक्षर पहिले बघायचे. मग S येतो का, P येतो का, O येतो, सांगा बरं. मग O येतो का, P येतो का, S येतो. मग तुम्ही मनातल्या मनात ABCD मनन करणार, ABCD असं मनन करायचं आणि त्यानुसार तो मिळवायचा. मग नंतर C नंतर काय येतो? E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, O आला, OP. मग O आधी आला, हा 2 नंबर, 2 शब्द भेटले. तिसरा शब्द कोणता येईल? मग आता S येतो का P येतो ABCDमध्ये आधी, मग परत ABCD म्हणून घ्यायची. मग तुम्हाला कळेल तर S येतो का P येतो म्हणा. काय आला? P आला. मग हा P 3 नंबर लिहायचा. मग उरलेला A शेवटी आला, याला 4 नंबर दिलं. मग आता हा जो क्रम होता हा चुकीचा होता. आता आपण सरळ क्रमाने लिहिलं, अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहिलं. मग तुम्हाला आन्सरमध्ये तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, तर पहिला शब्द जो आहे तो लिहावा लागणार, चेंज असं लिहावं. दुसरा शब्द काय आहे? ओरिजिन असं. तिसरा शब्द काय आला? पॅराडाईज असं. आणि चौथा काय आला? स्कूल. मग अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर शीटमध्ये आन्सर लिहायचे आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर याला म्हणतात. हे सोपं आहे, पण त्याच्यातला दुसरा भाग जो असतो तो कठीण असतो. कसा? इकडे बघा, हॉनर, ह्युमिनिटी, हाइंडर, हेल्पफुल. मग आता तुम्ही कन्फ्यूज होऊन गेलात. कसं कन्फ्यूज झालात मित्रांनो? तर पहिल्यामध्ये तर अक्षर वेगवेगळे होते, हे बरोबर आहे, पण शब्दांचे पहिले अक्षर इथं सारखे आहेत, H हे सारखे आहेत. मग आता कसं डिसिजन घेणार, अल्फाबेटिकल ऑर्डर कसं काय करता येईल सर आम्हाला, असं तुम्ही मनात विचार करत असणार. तर अशा वेळेस जेव्हा चारी शब्दांचे पहिलं अक्षर सारखं असेल, सिमिलर असेल, तर टेन्शन घ्यायचं नाही. तर त्याचं सेकंड लेटर बघायचं, ते सेकंड लेटर बघायचं, ते डिफरंट असेल. उदाहरणार्थ बघा, हा सेकंड लेटर, इथं O आहे, इथं U आहे, इथं I आहे, इथं E आहे. मग यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने क्रम लावून घ्यायचा आणि मग आन्सरमध्ये शब्द लिहायचे. चला आता बघूया. मग ABCD अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये O आधी येतो, U येतो का, I येतो का, E येतो, ते बघायचं. म्हणजे सारखे अक्षर राहिले तर त्याचे सेकंड लेटरवरनं आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरचे आन्सर लिहिता येईल, हे लक्षात ठेवायचं. मग सांगा, ABCDमध्ये आधी काय येतं? E येतो, मग त्याला आपण 1 नंबर दिला, हा 1 नंबर दिला. मग काय येतं? करा, विचार करा, काय येतं? मग आला E नंतर काय येतो म्हणा ना, E नंतर काय येतो? EFGHI येतो. मग I इथं आहे, याला 2 नंबर दिला. JKLMNO
मग ओ आला, मग ओ आला शब्द येतं बघा, हे 3 नंबर. आणि हा यू तर शेवटी येतो, मग याला 4 नंबर. मग अशा पद्धतीने हे क्रम जे तुम्ही लावून घेतले आणि त्या क्रमाला अल्फाबेटिक ऑर्डरने आन्सरमध्ये लिहायचे असतं. मग पहिला शब्द कोणता लिहिणार? हेल्पफुल लिहायचा, कॉमा द्यायचा. हिंडर लिहायचा, कॉमा द्यायचा. हॉनर लिहायचं, कॉमा द्यायचा. आणि ह्युमॅनिटी लिहायचं शेवटी. अशा पद्धतीने त्याचे आन्सर लिहायचे, जसं वर लिहून दाखवलं तसं. गॉट इट? तिसरं उदाहरण, सन, सन, सेट, सीन. आता ह्या तिसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा शब्दांचे पहिलं अक्षर सारखं आहे बघा, एस 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 एस. मग आता कन्फ्यूज नव्हता. दुसरं उदाहरण कसं सोडवलं त्या पद्धतीनं अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायची, सेकंड लेटरवर, दुसऱ्या अक्षरावरनं. कसं? दुसरं अक्षर आहे ओ यू ई आय. सांगा बरं मग आता या सेकंड लेटरवरनं दुसऱ्या अक्षरावरनं अल्फाबेटिकल ऑर्डर तयार करायची. मग ABCD मध्ये आधी काय येतो? ओ येतो का, यू येतो का, ई येतो का, आय येतो? मग ई आधी येतो, मग याला 1 नंबर दिला आपण. नंतर काय आला? आय आला, त्याला आपण 2 नंबर दिला. मग नंतर काय आला? ओ आला, त्याला 3. आणि यू हा 4. मग अशा पद्धतीने तुम्ही त्याचे आन्सर लिहू शकता. पहिलं आहे सेट, म्हणजे ई अक्षराचं सेट. दुसरं सीन म्हणजे आय आहे, सीन. तिसरं लिहू शकता सन. आणि मग चौथं लिहू शकता SUN, सन. अशा पद्धतीने तुम्हाला हे अल्फाबेटिकल ऑर्डर लिहून दाखवायचे आहे. लक्षात? याला म्हणता अल्फाबेटिकल ऑर्डर. असा हा ग्रामरचा क्वेश्चन 2 नंबरला विचारला जातो, हे लक्षात ठेवायचं. आता क्वेश्चन पार्ट 3 मधला तिसरा विचारला जातो, ते कोणतं मित्रांनो? तर हा बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे तुम्हाला खाली जे 2 वाक्य दिलेले असतील ते तुम्हाला पंक्च्युएट करायचे असतात. पंक्च्युएट करणे म्हणजे काय? विराम चिन्ह वापरायचं. म्हणजे वाक्यामध्ये विराम चिन्ह वापरायचं. म्हणजे स्वल्पविराम कुठे येईल, अवतरण चिन्ह कुठे येतील, उद्गार चिन्ह, क्वेश्चन मार्क कुठे येईल, हे तुम्हाला कॅपिटल, स्मॉल लेटर, हे तुम्हाला कंप्लीट करून वाक्य नवीन लिहून दाखवायचे असतं. त्याला पंक्च्युएट द सेंटेन्स म्हणतात, म्हणजे विरामचिन्ह वापरून तयार करायचे असतं. जसं पार्ट 3 क्वेश्चन 3, पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे खालील वाक्यांना पंक्च्युएट करा, म्हणजे विरामचिन्हे वापरून सजवा, त्याला आन्सर लिहून दाखवा. मग तुम्हाला विरामचिन्हांचे ज्ञान असलं पाहिजे. कॉमा कोणाला म्हणता, एक्सक्लेमेटरी मार्क्स कोणाला म्हणता, क्वेश्चन मार्क कसा असतो, वगैरे वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण या एक्झाम्पलवरनं समजून घेऊ. आय आस्क माय टीचर व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड. आता हे वाक्य कसं आहे? सजवलेलं नाही आहे, कुठेही अवतरण चिन्ह नाही, कुठेही कॉमा नाही, क्वेश्चन मार्क नाही, उद्गार चिन्ह नाही, म्हणजे पंक्च्युएट घ्यालेलं नाही आहे, म्हणजे विरामचिन्ह वापरलेलं नाही. त्याला पंक्च्युएट करून दाखवा आणि मार्क्स मिळवा. मग वाक्य वारंवार वाचायचे आणि कुठं कॉमा येईल, कुठं अवतरण चिन्ह येतील, कोणतं अक्षर कॅपिटल स्मॉल करावं लागेल किंवा स्मॉल लेटर कॅपिटल करावं लागेल, ते तुम्हाला आलं पाहिजे. जसं इथं म्हटलेलं आहे, आय आस्क माय टीचर. आय आस्क माय टीचर, काय विचारलं? व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड. म्हणजे नक्कीच हा क्वेश्चन सेंटेन्स आहे. मग तो कसं भरायचा, कसं वाक्य विरामचिन्ह करायचं ते बघा. आन्सर, आता आय हा स्मॉल लिपीमध्ये आहे, तर स्मॉल लिपीचे लेटर्स हे नेहमी कॅपिटल लेटरमध्ये लिहावे लागतात वाक्यामध्ये. जसं आता आय आहे, त्याला कॅपिटलमध्ये लिहावं लागणार तुम्हाला, आय. आस्क माय टीचर म्हणजे मी माझ्या शिक्षकाला विचारलं, मग ते आस्क जसं तसं लिहायचं. माय टीचर, याच्यात काहीच बदल नाही, फक्त आपण स्मॉल होता त्याला कॅपिटल काढलेला, हे लक्षात ठेवायचं. आता मग आय आस्क माय टीचर, मी माझ्या शिक्षकाला विचारलं. काय विचारलं? मग काय विचारलं तर पुढचे वाक्य सांगताना आधी इथं कॉमा द्यायचं, हे झालं पंक्च्युएट, कॉमा द्यायचं. मग कोणतं वाक्य काय विचारलेलं आहे ते आधी अंडरस्टँडिंग करायचे. ते वाक्य क्वेश्चन आहे का आपण उद्गारवाचक आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे वाचता वाचता. मग आता हे व्हायने सुरू झालेलं आहे, म्हणजे हा क्वेश्चन आहे नक्की, हे लक्षात ठेवायचं.
मग याला काय म्हटलं गेलेलं आहे ते सेकंड वाक्य आहे म्हणून याला कॉमा द्यायचा आणि सेकंड वाक्य सजवून लिहायचं ते म्हणजे असं अवतरण चिन्ह द्यायचं आणि मग तो वाय लिहायचा. वाय इज ही वर्किंग आउटसाइड. मग आता वाय आहे म्हणजे इथे नक्की क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क देऊन अवतरण चिन्ह कंप्लीट करायचे आहे. बघा आता स्मॉलच्या आयचा कॅपिटल लिहिला आय. आय आस्क माय टीचर, दोन वाक्यात विभागणी केली गेलेली आहे. आय आस्क माय टीचर एवढं झालं. मग काय म्हणालो, काय विचारलं, तर तो कॉमा देऊन पुढचे वाक्य सजवायचे असतं हे डबल अवतरण चिन्हामध्ये. लक्षात. मग असं अवतरण चिन्ह द्यायचं, कॅपिटल वाय करायचं आणि पुढचे वाक्य लिहिता लिहिता ते वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, क्वेश्चन आहे का एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, ते आल्यानंतर क्वेश्चन मार्क आहे वाय म्हणून क्वेश्चन मार्क द्यायचे आणि अवतरण चिन्ह कंप्लीट करायचं. मग हे जे तुम्ही सजवून दाखवलं त्याला पंक्च्युएट म्हणतात, त्याला म्हणतात पंक्च्युएट. तेव्हाच मार्क्स भेटतील. हे तुमचं आन्सर झालं, हे आन्सर झालं. सेकंड एक्झाम्पल, हाऊ लकी राज इज, अनिल एक्सक्लॅम. हाऊ लकी राज इज, अनिल एक्सक्लॅम. म्हणजे राज किती भाग्यशाली आहे, म्हणजे हाऊ लकी. आता हाऊने सुरू झालेला प्रश्न आहे, तुम्हाला आता क्वेश्चन मार्क आहे नाही, पण मी कसं बोलतोय हाऊ लकी, म्हणजे हे नक्कीच सरप्रायझिंग आहे, उद्गार आहे, हे लक्षात ठेवा. मग याच्यात पंक्च्युएट कसं करायचं, मग सुरुवातीला जो अक्षर लहान असेल त्याला मोठा करायचा. हाऊ म्हणजे अनिल एक्सक्लॅम, म्हणजे अनिल उद्गारलेला, अनिल बोललेला आहे, तो बोललेला शेवटी गेला. जसं इथं बोललेलं आधी आहे, मग इथं बोललेलं शेवटी आहे. मग आधी बोलल्यानंतर आपण अवतरण चिन्ह देतो, हा शेवटी बोललेला आहे म्हणून आधी जे वाक्य आहे त्याला अवतरण चिन्ह द्यावं लागणार आहे. असं हाऊ लकी. आता राज नावाचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं, हे लक्षात ठेवायचं. मग तिथं स्मॉल दिलेलं आहे, हे बघा, मग त्याला कॅपिटल करायचं राज असं. आणि इज, राजीज. हाऊ लकी राजीज म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य आहे, म्हणजे इथे तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यायचे आणि कंप्लीट सेंटेन्स करायचे. मग हाऊ लकी राजीज हे कोण म्हणालं, कोणी उद्गारलं, मग त्याच्यासाठी परत खाली कॉमा द्या. जसं आपण पुढचे वाक्य सांगण्यासाठी कॉमा दिला, तर हा उरलेलं वाक्य सांगायला कॉमा द्यायचा. कोण म्हणालं, मग अनिल. अनिल, अनिलचं नावाचे पहिले अक्षर लहान आहे, स्मॉल आहे, त्याला कॅपिटल करावं लागेल. अनिल एक्सक्लॅम. झालं, याला फुल स्टॉप, कंप्लीट सेंटेन्स. हे असं करून दाखवणं त्याला म्हणणार पंक्च्युएट द सेंटेन्स. लक्षात. अशा पद्धतीनं पंक्च्युएट सेंटेन्स करून तुम्हाला 10वी बोर्डात मार्क्स मिळवायचे आहे. ग्रामर सेक्शनच्या क्वेश्चन 4 मध्ये जो प्रश्न विचारला जातो तो असा असतो बघा. क्वेश्चन 4 काय आहे, तर एक शब्द दिला असेल लांबलचक शब्द, त्या लांबलचक शब्दावरनं तुम्हाला 4 असे शब्द तयार करायचे असतात. 4 शब्द तयार करायचे, त्या शब्दामधनं त्यांच्या लेटर्सवरनं तयार करायचे असतात. कमीत कमी 4 शब्द, आणि ते 4 शब्दांचे अक्षर कोणत्या अक्षरांचे पाहिजेत, कमीत कमी 3 अक्षरांचे पाहिजेत. त्यावेळेस तुम्ही 4 अक्षरांचे लिहिलं तरी चालतं, पण प्रयत्न कसा करायचा, 3 अक्षरांचा एक शब्द तयार झाला पाहिजे. लक्षात. जसं कसा प्रश्न असतो, क्वेश्चन 4 कसा असतो बघा. मेक 4 वर्ड्स. मेक 4 वर्ड्स. किती शब्द, 4 शब्द तयार करायचे. मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच, म्हणजे जे 4 शब्द तुम्ही तयार कराल ना, त्या शब्दांचे प्रत्येकी 3 अक्षरांचे पाहिजे. तो शब्द प्रत्येकी 3 अक्षरांचा पाहिजे. प्रयत्न करायचा. जर नाही सापडला तर 4 अक्षरे तुम्ही लिहू शकता. लक्षात. 4 शब्द तयार करायचे. युजिंग द लेटर्स इन द वर्ड, म्हणजे एक शब्द लांबलचक शब्द, स्पेलिंगचा शब्द दिला असेल लांबलचक शब्द, आणि त्या लांबलचक शब्दांमध्ये लेटर्स वापरलेले आहेत, म्हणजे अक्षर वापरले आहे, त्या अक्षरांची जुळवाजुळव करून तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहेत, नवीन अर्थाचे, मिनिंगचे. असं अंदाजे काही जोडायचं नसतं, तर गेले मार्क्स 2 मार्क्स. लक्षात.
जसं क्वेश्चन पेपरमध्ये दाखवलं आहे तसं हे चॅम्पियनशिप असा शब्द आहे, लक्षात. तर त्या शब्दावरनं त्याच्या लेटर्सवरनं आपल्याला शब्द तयार करायचे. लक्षात. काय शब्द आहे? चॅम्पियनशिप. मग चॅम्पियनशिपमधनं हे जे लेटर आहे CHAMPIONSHIP हे जे अक्षर आहेत, लेटर्स आहेत, यांची जुळवाजुळव करून 4 शब्द तयार करायचे आहेत. 3 अक्षरी एक शब्द तयार करायचा. 3 अक्षरांचा एक शब्द असा पाहिजे. त्यांनी असं सांगितलेलं आहे मॅक्झिमम ऑफ 3 लेटर्स इच. जर नसेल तर 4 अक्षरी पण चालेल. लक्षात. तर प्रयत्न 3 अक्षरांच्या करायचा. चला तर मग शोधूया या शब्दामध्ये नवीन शब्द. चॅम्पियनशिपमध्ये बघा बरं, अक्षरांची जुळवाजुळव करून शब्द काढा. तर 4 शब्द आपल्याला लिहायचे आहे. सांगा बरं तुम्ही पहिला शब्द कोणता शोधू शकता? बघा आता जर आपण हा एस घेतला, एस, हा ओ घेतला आणि हा एन घेतला, काय शब्द तयार झाला? SON, सन. सन म्हणजे मुलगा. अर्थ झाला की नाही? अर्थ झालेला पाहिजे. अंदाजे जुळवाजुळव चालत नाही ना तर गेले मार्क्स. ओके. मासे अक्षर घ्यायचे. आता मी कसा घेतला? एस घेतला, नंतर ओ घेतला, एन घेतला, शब्द तयार झाला सन. हे असं बरोबर. दुसरा शब्द शोधूया. बघा बरं, ट्राय युअर सेल्फ. करा बरं प्रयत्न. कोणता शब्द सापडतो बघूया. एच घेतला, आय घेतला, पी घेतला, हिप. हिप शब्द तयार झाला. अर्थाचा शब्द आहे हिप. लक्षात. बघूया अजून कोणता शब्द तुम्हाला सापडतो. समजा आपण पी घेतला, तिसरा शब्द पी घेतला, पी घेतल्यानंतर काय शब्द सापडतो तर बघा. तर तुम्ही असा अंदाजे काही बनवायचे नाही. आता पी घेतल्यानंतर मग तुम्ही घेणार, मग मी ए घेऊन घेतो, मग एम घेऊन घेतो, चला PM शब्द तयार झाला. रॉंग. तसं चालणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. मग असे शब्द तुम्हाला वापरायचे नाही आहेत. मग तुम्हाला योग्य अक्षर निवडून योग्य शब्द तयार करायचे आहे. जसं मी समजा एम घेतला, एम, मग ए घेतला आणि मग पी घेतला, मग काय तयार झाला? MAP, मॅप, नकाशा. अर्थ झाला. 3 झाले. अजून एक शब्द शोधूया आपण. मग परत आपण एस घेतला समजा चौथ्याला, मग आय घेतला आणि एन घेतला, सीन, पाप. सीन म्हणजे पाप. किती तर सांगितले? 4. बघा हे 4 शब्द तयार झाले. याच्यामधनं उचलायचे आहेत. लक्षात. मग तुम्हाला 3 अक्षरी सापडल्यानंतर त्या शब्दांमध्ये 4 अक्षरी एखादा शब्द पण सापडून जातो. वारंवार वाचायचे शब्दाला. जसं असं बघा, SHIP हा शब्द पण तुम्हाला सापडू शकतो. शिप म्हणजे जहाज. आला की नाही? जर 3 अक्षरी जुळवाजुळव करून एक शब्द सापडला नाही तर तुम्ही 4 अक्षरी सापडू शकता. हे लक्षात ठेवायचं. पण प्रयत्न हा मॅक्झिमम 3 लेटर्स इच पाहिजे आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला जातो. लक्षात. 4 शब्द तयार करायचे एका मोठ्या शब्दावरनं आणि मार्क्स मिळवायचे. समजलं? हा प्रश्न समजला मित्रांनो? तर आता आपण बघत आहोत ग्रामर. 10वी बोर्डाच्या ग्रामरमध्ये क्वेश्चन नंबर 5 हा ग्रामरचा क्वेश्चन कसा विचारला जातो ते बघा. क्वेश्चन पेपरमध्ये बघा. दिसलं का? तर हा क्वेश्चन नंबर 5 विचारला जातो. काय आहे क्वेश्चन नंबर 5? बघूया. 5th, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. राईट द रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला एक्स बॉक्स दिला जाईल, डायग्राम काढलेला जाईल. जसं हा प्रश्नपत्रिकेत तुम्हाला डायग्राम दिसतो ना तसा. मग त्या डायग्राममध्ये जो शब्द दिला असेल मध्यभागी त्याच्या रिलेटेड, या शब्दाच्या रिलेटेड शब्द तुम्हाला लिहून दाखवायचे आहेत. संबंधित शब्द लिहायचे. जसं समजा इथं फार्मर लिहिलं मी, FARMER, फार्मर लिहिलं. तर तुम्ही काय काय शब्द लिहिणार फार्मरशी संबंधित?
फील्ड शेत आहे, फील्ड फील्ड आलं. मग अजून काय आहे, प्लॉव आलं, नांगरणी. नंतर काय आलं, ट्रीज आलेत, हिल्स आलं. अशा पद्धतीनं तुम्ही रिलेटेड वर्ड्स लिहायचे, जो शब्द असेल तो. जसं आता इथं दिलं आहे लिसन, लिसन म्हणजे ऐकणे. मग रिलेटेड शब्द कोणते, एक त्यांनी करून दाखवलेलं असतं. लिसन केअरफुली म्हणजे केअरफुली एक शब्द त्यांनी लिहून दाखवलाय. मग बाकीचे बॉक्स तुम्हाला भरायचे रिलेटेड शब्द. मग लिसन संबंधित काय आहे, मग लिसन पेशंटली, लिसन पेशंटली. लिसन क्लोजली, लिसन क्लोजली. लिसन प्रॉपरली, लिसन प्रॉपरली. लिसन क्वाइटली, बघा लिसनशी संबंधित रिलेटेड शब्द पण दिले, एक दिलेला असेल त्यांनी तयार केला, आपल्याला त्या बाकी 4 भरावे लागतात. मग लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. लिसन क्लोजली, जरा जवळून ऐका. लिसन पेशंटली, संयमाने ऐका, शांतपणे ऐका. लिसन क्वाइटली, शांतपणे ऐका. लिसन प्रॉपरली, योग्य रीतीने ऐका. असं रिलेटेड शब्द लिसनला तुम्हाला लिहून दाखवावे लागेल. लक्षात, या प्रश्नपत्रिकेत असं त्या पद्धतीनं, आणि असा हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल. ग्रामर क्वेश्चन मध्ये नंबर 6 क्वेश्चन जो विचारला जातो तो द वर्ड चेन असतं. जसं असं बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन 6 आहे. मग क्वेश्चन 6 मध्ये एक वर्ड चेन तुम्हाला तयार करावी लागते. मग ती वर्ड चेन एक तर ॲडजेक्टिव्हची दिली असेल, ॲडजेक्टिव्ह तयार करावं लागेल, किंवा वर्ड्स तयार करावे लागतात, ॲडवर्ब असतात, नाऊन असतात. मग जे दिलं असेल त्याचे शब्द त्याला लिहावे लागतात. ते कसं, त्याला पाहूया उदाहरणावरनं. 6 कंप्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन म्हणजे शब्दाची साखळी तयार करायची असते. कोणत्या शब्दाची, वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय मित्रांनो, विशेषण. मग इथं ॲडजेक्टिव्हच्या जागी तुम्हाला वर्ड पण विचारला जाईल, क्रियापदांची साखळी. इथं विशेषणाची साखळी विचारलेली आहे ॲडजेक्टिव्हची. काय मध्ये नाऊनची वर्ड चेन विचारली जाते, नाऊन नामाची. लक्षात, ॲडवर्बची विचारली जाते. इथं लक्ष द्यायचं, या शब्दावरनं ती साखळी तयार करायची. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आले पाहिजेत, वर्ड राहिलं तर वर्डच आले पाहिजे. लक्षात, म्हणजे क्रियापद दिली त्यांनी, समजा राईट. मग राईट वरनं त्याचे शेवटचे अक्षर ई आहे, या ई वरनं क्रियापद निवडली गेली पाहिजे, क्रियापद लिहिली गेली पाहिजे, असं त्याचा अर्थ. पहिले सूचना काय आहे ते समजून घ्या. कंप्लीट द वर्ड चेंज ऑफ ॲडजेक्टिव्स. ॲड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. काय अर्थ झाला, काहींना सूचना समजत नाही, आधी सूचना समजून घ्यायची. त्यांनी एक शब्द दिलेला असेल, हा शब्द आहे, हा विशेषण आहे, स्मॉल हे विशेषण आहे. त्यांनी काय सांगितलंय, या विशेषण शब्दाच्या शेवटचे अक्षर जे असेल, द लास्ट लेटर, हे लास्ट लेटर आहे ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे दिलेला जो शब्द आहे त्याचे लास्ट लेटर जे आहे, या लास्ट लेटरवरनं नवीन विशेषण शब्द तयार करायचा, नवीन विशेषण शब्द तयार करायचा. आणि जो शब्द तयार झाला त्याच्या लास्ट लेटरवरनं परत नवीन विशेषण शब्द तयार करायचे. असे 4 शब्द तयार करायचे, 4 विशेषण शब्द तयार करायचे. त्याला आता बघूया. आता स्मॉल, मग स्मॉलचे शेवटचे अक्षर काय आहे, एल. मग एल, स्मॉल हे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, लहान. मग एल यावरनं विशेषणच आलं पाहिजे, विशेषण शब्द तयार करता आला पाहिजे. दुसरा कोणताही शब्द लिहिता येत नाही, नाव वगैरे लिहिता येत नाही, ॲडजेक्टिव्हच पाहिजे, विशेषणच शब्द पाहिजे. मग एल वरनं विशेषण कोणतं आहे, समजा एल वरनं आपण सुरुवात केली लेझी, LAZY, लेझी. हा बघा, एल वरनं या एल उचलला आणि त्याच्यावरनं नवीन ॲडजेक्टिव्ह तयार केला, तो म्हणजे लेझी. लेझी म्हणजे काय, आळशी. शी इज अ लेझी गर्ल, शी इज अ गर्ल, ते मुलगी आहे पण कशी आहे, लेझी. लेझी म्हणजे आळशी. मग आळशी हे विशेषण झालं त्या मुलीचं, लक्षात. मग एल वरनं लेझी तयार केलं. मग या लेझीच्या शेवटच्या लास्ट लेटरवरनं परत एक विशेषण तयार करायचे, वाय आहे. वाय वरनं काय तयार केलं तुम्ही, यंग, YOUNG, यंग. वाय वरनं
यंग तयार होईल. यंग म्हणजे तरुण. ही इज अ बॉय. ठीक आहे, पण कसा ही इज अ यंग बॉय. यंग हे विशेषण आहे. मग आता लास्ट लेटर काय आलं, जी. म्हणजे जी वरनं परत ऍडजेक्टिव्ह तयार करायचे आहे. काय तयार होईल, गुड. GOOD, गुड तयार झालं विशेषण. चांगला. परत लास्ट लेटर बघायचं, डी. मग डी वरनं परत ऍडजेक्टिव्ह तयार करायचं. या डी वरनं काय येईल, डल. DULL, डल म्हणजे मंद. डल हे विशेषण आलं. ही इज अ डल बॉय. असं लक्षात. 4 विशेषणं तयार केलेली आहे एका विशेषणावरनं. 1 2 3 4 कसे तयार केले लक्षात आलं ना. शेवटचे अक्षर उचलायचं. एल उचलला, लेजी तयार झाला. लेजीच्या वाय शेवटचे अक्षर उचलला, यंग तयार झाला. यंगच्या शेवटचे अक्षर उचलला, गुड तयार झाला. आणि गुडच्या शेवटचे अक्षर वरनं डल तयार झाला. अशी द वर्ड चेन कोणाची तयार झाली, ऍडजेक्टिव्ह. हे लक्षात. मग वर विचारलं असतं तर क्रियापदाचे तुम्हाला ती चेन तयार करावी लागली असते. दुसरं उदाहरण बघूया, फॅट. फॅट म्हणजे काय मित्रांनो, लठ्ठ. हे विशेषण आहे. मग विशेषणाची 4 शब्द तयार करायचे, सारखे 4 शब्द तयार करायचे आपल्याला शेवटच्या अक्षरांवरनं. कसली साखळी तयार होईल ती, द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. फॅट. मग टी उचलला. चला टी वरनं काय आता तुम्हाला गेस करा. टी वरनं विशेषण शब्द तयार करायचे, क्रियापद नाही, नाऊन नाही, नाव नाही. मग FAT फॅट. टी वरनं कोणता शब्द तयार होईल, विशेषण शब्द टी. मग लिहिला आपण टॉल. TALL, टॉल. टॉल शब्द उंच, हे विशेषण आहे. राम इज अ टॉल बॉय. राम मुलगा आहे पण कसा आहे, टॉल, उंच म्हणजे विशेषण शब्द झाला. या टी वरनं टॉल शब्द झाला. आता हा शेवटचे अक्षर काय आहे, एल आहे. मग एल वरनं सांगा आता, एल वरनं कोणता शब्द भेटेल. मग आपल्याला एल वरनं भेटला लॉंग. लॉंग, लॉंग लांब. जी. मग या जी वरनं आता तुम्हाला परत गेस करायचे आहे विशेषण शब्द. काय जी वरनं सांगा बरं. जी वरनं काय लिहू शकता तुम्ही, ग्रेट. GREAT, ग्रेट. ग्रेट महान. शिवाजी महाराज was a king, but शिवाजी महाराज was a great king. शिवाजी महाराज was king. शिवाजी महाराज राजे होते, राजा होता. पण विशेष शब्द काय आहे त्या किंगचं, ग्रेट किंग. म्हणजे ग्रेट जो शब्द टाकला तो विशेषण शब्द झाला शिवाजी महाराज. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग, महान राजे होते असं. मग महान शब्द ग्रेट म्हणजे ऍडजेक्टिव्ह. मग या ग्रेट शब्द झाला जी वरनं. मग टी परत टी आला. मग या टी वरनं परत सांगा तुम्ही विशेषण शब्द काय येईल. टी वरनं, टी वरनं आला टफ. TOUGH, टफ. TOUGH, टफ, सशक्त. लक्षात, टफ. अशा पद्धतीनं द वर्ड चेंज ऑफ ऍडजेक्टिव्ह तयार करावी लागते. असा 6वा प्रश्न ग्रामर सेक्शनमध्ये विचारला जातं. टोटली 6 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवावे लागतात. 5 दुने 10 मार्क्स तुम्हाला भेटतात. लक्षात. अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका असते. 10 मार्क्स तुम्हाला सहज भेटतील. गॉट इट, आलं लक्षात. मग हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला मित्रांनो, जर चांगला आवडला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.